शहाद्यात अवैध दारू तस्करीचा मोठा भांडाफोड, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त, परप्रांतीय तरुण ताब्यात. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात अवैध मद्य तस्करी विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईत परप्रांतीय तरुणाच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून अवैधरित्या मद्य वाहतूक होत असल्याचा मोठा पर्दाफाश झालाय. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांच्या सीमेवर असलेल्या शहादा शहरात अवैध मद्य तस्करीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी संविधान चौक, दोंडाईचा रोड परिसरात सापळा रचण्यात आला. कारवाई दरम्यान पोलिसांनी एक बोलेरो 4-चाकी वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देश-विदेशी मद्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ वाहन चालक कल्याणराज चौपरी या 23 वर्षीय परप्रांतीय तरुणाला ताब्यात घेतले. कारवाईत विविध कंपन्यांच्या बिअरच्या बाटल्या आणि कॅनचा एकूण सुमारे 5,14,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो गाडी ही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस हवालदार योगेश थोरात यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करत आहेत. या कारवाईमुळे शहादा परिसरात खळबळ उडाली असून अवैध मद्य विक्री आणि वाहतुकीवर पोलिसांनी मोठी मोहीम अधिक तीव्र करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी परिवर्तन 24 न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.